Cancer Healer Center, a new beginning. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक करू नका तशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा आहे. ठाकरेंच्या कॅबिनेटमधूनही बातम्या लीक व्हायच्या. आता तेच फितूर. फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. सुरेश धसांचा आक्षेप. बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलंय का? मुंडे धसांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. मोठी डील झाल्याचाही आरोप. सुरेश धसांना आम्ही खूप जीव लावला होता. धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर जरांगेंकडून खंत व्यक्त. क्रूर नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका म्हणत जरांगेंची मुंडेंवर टीका. ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर मग यात शिंदे मुख्यमंत्री नको आहे तशी शरद पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सावध भूमिका. सर्व नेत्यांची दर आठवड्यात मंगळवारी बैठक होणार. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार. राहुल गांधींनी शिवजयंतीवर ट्विट करताना महाराजांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजपची जोरदार टीका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. पाळणा सोहळा. शोभायात्रेस ढोल ताशा आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारणीचं काम सुरू. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले आम्हाला मंदिरांपेक्षा श्रेष्ठ. किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील. कोणतेही अतिक्रमण किल्ल्यावर होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. शिवसृष्टीसाठी महाराष्ट्र सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आम्ही तिघे बावळे 50 कोटी निधी देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. फडणवीसांसोबत 2 मंत्र्यांची आंदोलनाबाबत चर्चा. मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन. सरकार नवा आरक्षण आंदोलन उभं करणार. जरांगेंचा गौप्यस्फोट. शिवजयंतीनिमित्त अभिनेता विकी कौशल रायगड किल्ल्यावर. विकी कौशलकडून शिवरायांना अभिवादन. मंत्री आदिती तटकरेही उपस्थित. तुळजाभवानी मूर्ती आणि दर्शनाचं नियोजन कसं करता येईल याचा लेखी अभिप्राय 15 दिवसांत द्या. जिल्हाधिकारी सचिन आंबोसे यांची पुजारी महंतांना सूचना. मुख्य गाभाऱ्यामधील स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल शुक्रवारपर्यंत येणार. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस चाचणी अंतिम टप्प्यात. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. 8 ते 16 वयोगटात लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेला अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका. शिक्षा माफी तसंच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण हे आज ठरणार. संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत भाजपची विधिमंडळ बैठक. तर उद्या रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. नियुक्तीविरोधामध्ये काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात दिलेल्या आव्हानावर आज सुनावणी होणार. निवड प्रक्रियेला आव्हान दिलं असतानाच नियुक्ती मध्यरात्री का केली? काँग्रेसचा मोदी सरकारच्या निर्णयाला आक्षेप. दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनावर मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष. संमेलनासाठी महाराष्ट्रातील 3 वरिष्ठ अधिकारी दिल्लीत तळ ठोकून. जाहिराती करण्यासाठी सरकारकडून विशेष निधी दिल्याची सूत्रांची माहिती. Cancer Healer Center, a new beginning.